सो हे गाईज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो ह्या चॅनलवरती नवीन म्हणजे काही लई दिवसानंतर व्लॉग पडलाय, कारण तुमच्या भावाचं होतं पेपर आणि आता आहे मी मालवणमध्ये आणि मालवणमध्ये चाललो. या भावाचा मागच्या वेळेला जसं आपण गेलतो काय कराय पैसे काढाय आणि तो पचकावड आलेला आणि आता आणि परत चालला ATM मधले पैसे काढाय. आता गांडवर 100% आता 100% रे. हां आणि मालवणमध्ये हिरवगार वातावरण आम्ही तिकडं ढगाळ वातावरण हे वातावरण बघा मालवणचं. सगळ्या बाजून झाडी बिडी आणि मधूनच रोड एक नंबर इशाड दिसतोय. आणि आता आम्ही चाललो ते म्हणजे की नाश्त्याला मी मगाशी सांगितले आणि पहिला ह्याच्यातलं पैसे काढून आपला स्पॉन्सर भावानो. इथं आलो मी मालवणमधल्या ATM मध्ये. इथं फुल AC एअर कंडिशन फुल गार वाटलं आले तुला गार वाटलं काय रे? हो वाटलं पैसा बघा पैसा भावाड पैसा डी कारण उद्या जायचं आहे घरला जायचं उद्या तर तुम्हाला घेतला पैसा. चला भावानं गणी मी आत्ता आलोय मालवणमधल्या एका पिकरीचा आणि तिथं आहे यो सुरमा. मालवणमध्ये आई घातली सुरमा कचोरी. तर मित्रांनो इथं कचोरी आहे. आम्ही इथं बेकरीत का आलो ते बेकरी का काय माझ्याकडे बघायला सुरमा म्हटल्यावर असं करून बघायला तिने सुरमा तयार करतात. आम्ही मस्तपैकी सुरमा खाऊन घेणार आणि आता हॉस्टेलवर जायचं आहे. मला खातरून धुवायची घरला जायला. त्या काकांचं दुकान आहे चांगलं बघायला म्हणजे का नाही. भावानो हे आहे कचोरी. दुकान दाखव भावानो. मी आता चाललोय की नाही हॉस्टेलवरती चाललोय मी. हॉस्टेलवरती गेल्यावर की नाही मला आता हातरून धुवायचे. आणि हे मोठं बोलेश आहे याला नुसतं हे बघा आता याला वाटायला काय मी कॅमेरा दिसला पाहिजे म्हणून इकडं कर तिकडं कर कोमलाच. आणि माझ्या मागं मालवणमधलं सगळ्यात मोठं दुकान. आणि मी आता चाललोय रूमवरती. भावानं फायनली आलो आहे मी हॉस्टेलमध्ये आणि आता सगळेजण पोरं खेळतात फुटबॉल आणि लई दिवसांनी मी कॅमेरा ओपन केले. भावानं लाजबीज सगळी सोडून दिला मी आता पब्लिकमध्ये फुल धिंगाणा राडा. आता पब्लिकमध्ये पण कॅमेरा उचलाय लाजत नाही. आणि मी आता करणार आहे म्हणतो मी आता खेळणार आहे फुटबॉल. सगळी बाहेरनं बिरून त्यांनी पोरं आल्यात आणि हॉस्टेलमधली पण पोरं आहेत. आणि ही सगळी बसलेली ही माझी मित्र. उद्या जायचं गावाला. आता शेण तोडवलं बघा मी. तर भावांनो शो लो आपल्या टीममध्ये काहीतरी स्ट्रगल करत असल्याबद्दल. आणि ह्यो HOD आमच्या ट्रेडचा. 15 दिवसातून आज फुटबॉल खेळायला आलेलो आहे मी. परंतु 15 दिवसातून आज मी व्लॉग चालू केला आहे. तर शो मयूर स्ट्रायकर भाऊ काय हॅपी बर्थडे. शो आमचा नरुटे के बाल. कारण ह्याला भावाला का नाही एक गोष्ट सांगितली की मंदगत सगळं करते मला बाकी काही येत नाही. आणि शो उत्केश थांबा घे ह्यो संस्कार शो साहिल भेटला तर कुठेतरी फॉलो करा सांगा. शो संस्कार मला मारलाय ना मारतोय आहे त्याला झाला उद्या जाणार घरी म्हणून खुश आहे. खुश गोल. चला मित्रांनो व्हिडिओ करायच्या नादात गोल गेला. गोलकीपर तू व्हिडिओ बंद करती गोलकीपर जाय ना की ते तुमचा प्रश्न मी का सांगू. मग तुझं तू बघ की तुझा गोलकीपर. मी कुठे खेळाय त्याला कशाचा इंटरव्ह्यू घ्यायला त्याचा मग आता त्याचा इंटरव्ह्यू घेतला. उद्याचा पेपर कसा गेला विचारा. उद्याचा ए किक मी मारणार. चला मी आलो कपडे. आपला ह्यो भाऊ ह्याला कंसात म्हणतात पाटील. ह्यो पाटलांचा पोरगा आहे. बोंबाल ते 35 पाकऱ्या म्हणतात. भावानो मस्त मी आता आलोय खेळून आलोय आणि सगळी केस बिस त्यांनी भिजल्यात. आणि आता मेन चालू मी दुसऱ्याच्या रूममध्ये. कारण माझ्या रूममध्ये बाटल्या असून दुसरी जी आहे की नाही माझी बाटली चोरून येतात रोज. कोण ना कोणतरी एकटं बाटली चोरूनच नेते. आता मी येणार दुसऱ्याच्या रूममध्ये आणि त्याची बाटली घेणार आणि पाणी पिणार. 1 मिनटं पाणी पितो पहिला. मेन विषय मी उद्या चाललोय घरी माझ्या. आता मी मालवणमध्ये आहे जसं की मी पहिला लॉक केलं तू घरला जात त्याला. आता मी घरला चाललोय आणि ही तुम्ही आता माझी रूम बघा काय माझ्या मागं ही रूम. ही सगळी कपडे ह्या खातरून सगळी हॉस्टेलवरचे सांगाले मी सगळे. ही खुर्चीवरती पुस्तकं कपडे ह्याच्यावरती कपडे नुसतं कपडे असतात पोरांच्या रूममध्ये. तर आणि पोरींची काय रूम सगळी नेटनेटकी असतात. पोरी जरा राहतात पोरांचं काय नव्हतं ते वाटवं सगळं. आणि ही जी कपाड आहे ते सगळे इस्कटलेलं आहे. ह्याच्यात
ही बॅग इथं पडल्या 4 वया त्याच्यावर आहेत. खाली सगळा कचरा आहे आणि ह्याच्यावरती बॅग, ह्या बॅगेत आता ती सगळी कपडे भरायचे आहेत आणि उद्या ती सगळी घरला धुवाय घेऊन जायचे आहेत. असला विषय करायचा की नाही, आता सगळी बॅग भरूया आणि उद्या सकाळी जाय बघूया आता घरला. हा विषय कसा माहिती आहे का, मी लई दिवस झालं आता जिम करताना व्हिडिओ करायचं बंद केलो आहे. आणि जसं मी पहिल्यांदा लॉग चालू केलं की नाही तेव्हा जिम करायचो आणि तेव्हापासून मी अजून जिम करतोय, परंतु असं अजून वजन बिजं तर काही उचलत नाही, वजन तर काही उचलत नाही. फक्त आणि फक्त मी अजून दंड आणि डिप्स मारते. मध्ये उचला चालू केली ती. आता पेपरच्या टायमिंग असल्यामुळं असं मारा बिरायते येणार, म्हणजे परफेक्ट मी जिमसाठी टायमिंग देत नाही म्हणतात. रोज 50 ते 60 दंड्स ते मारायचो, डान्स डिप्स असं बायसेप ते मारायचो. पण आता सगळे केले. मग आता तुम्हाला मी मारताना मी दाखवतो. तुम्ही कोणतरी इन्स्पिरेशन विथ असाल तर व्हा. तुम्ही जर तुम्हाला जिमला तुम्हाला अशीच गरज पडत की तुम्ही जिमच पाहिजे मी तिथं जिम करणार, तसं काय नसते मित्रांनो. तुम्हाला जर खरंच बॉडी करायची असली तर तुम्ही कुठेही व्यायाम करू शकता. आता मी कुठं व्यायाम करतो ते तुम्ही बघा मित्रांनो. हे बघा मी आता जिम करणार आहे. ही माझ्यावर खिडकी आहे आणि हे माझं जिप्स मारायचं साहित्य. तर मित्रांनो आता 20 दंड झाला. मी असं 20-20चं 3 सेट मारतोय दररोज आणि डिप्स मारतोय ते म्हणतेस की ते वेगळं डिप्स मारतोय. हे डिप्स मारलं मी आता. दंड हे मारतोय ते म्हणजे दंड ते वेगळं 60 सेट मारतोय. डिप्स 60 सेट आणि दंड 60 सेट मारतोय. आणि आता जरा माझा वर्कआउट कम्प्लीट करून घेतो आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलतो. तर भावाने मी आता चाललो माझ्या मित्राच्या रूममध्ये. आता त्याची कशी खेळवतो बघा. तर पहिला मी सांगतो, आज आमचा पेपर होता आणि पेपरला मला पडतं किती, मी अजून 12 मार्काचा लिहून येतो, परंतु तिने किती मार्काचा लिहिला बघूया. तो का आता रूम नाही मध्ये नाही आहे, तो दुसऱ्या रूममध्ये आहे. पहिला दुसऱ्या रूममध्ये जाऊया ते चेकिंग करूया. शिव माझा क्लासमेट आणि आता चालले मी त्याच्याकडे चालले. तर मित्रांनो मी शेवटी आलोय माझ्या मित्राच्या रूममध्ये आणि हे बघा इथे सगळी पोरं कणी मला सोडून खायला. शिव हा माझा प्रज्वल नरुटे. माझं पण नाव प्रज्योत आहे, त्याचं नाव प्रज्वल आहे, त्याचं नाव यचवडे आहे आणि हे समोर बसलं त्याचं पण नाव प्रज्वल आहे. हे तर तिघजण आम्ही प्रज्योत आणि ही 2 प्रज्वल. तर भावांनो त्याचं युट्यूब चॅनल ट्रेंडिंगला आहे, माझं युट्यूब चॅनल अजून ट्रेंडिंगला आहे. बाकी काय विषय नाही. तर मी थोड्या दिवसात ट्रेंडिंगला येणार आहे. कमबॅक कसा करायचा असतो तो दाखवतो. जरा 15 दिवसातच तुम्हाला म्हणजे मोठं आबाडी पडून असून मोठं पण ते मी करून दाखवतो ते. आता जरा काहीतरी खातो. तर भावाने याला पेपर कसा गेला. भावा पेपर किती मार्काचा दिला आज? 64. नंबर सोडवलंस ते न्यूमेरिकल एक राहिले म्हणून 64 मार्काचा दिला आहे. नंबर सोडवलंस तू? नाही रे, न्यूमेरिकल राहिले म्हणून 64 मार्क नाही 70 मार्क 64. अरे मग वरच्या 3 न्यूमेरिकल पहिल्या तुला माहिती आहे 5व्या प्रश्नात एक थिअरीचा होता आणि 2 न्यूमेरिकल होते. थिअरी सोडवली आणि न्यूमेरिकल सोडून दिले. आणि खालच्या ह्याच्यातलं ऑनलाईन हा खालच्या 6 न्यूमेरिकल होतं 2 थिअरी होते ना, 2 ती थिअरी सोडवली. ते आम्हीच्या रिॲक्शन आम्हीच्या रिॲक्शन इथे तुला ते काय लिहिलं तिथं? युनिटी नंतर पुन्हा लिडिंग आणि लॅगिंग ही पॉवर फॅक्टर होतात ना, त्याचं लिहायचं होतं कसं होतं काय. तू लिहिलास? तर मित्रांनो मी आता खरं सांगतो तुम्हाला, मी 12 मार्काचा पेपर तसा सोडून आलो. हा मी तसं सोडीला म्हणजे मी अरे मी लिहूनच याने 12 मार्काचं लिहूनच याने मी काय तर विषय नाही एकदम येत नव्हतं. तर आणि मित्रांनो मी जर ते ईद नसेल तर मी काय ना काय तिथं लिहून आलो असतो, परंतु ते न्यूमेरिकल होतं. मला न्यूमेरिकल सोडवायच्यात, परंतु ह्या विषयाचे आम्हाला शिकवायलाच नाहीत. तुम्ही कुठला तरी विद्यार्थी असल्यावर तुम्हाला खरोखर सांगतो, मी पेपराच्या भरोश्यावर तुम्ही बसू नकोसा की तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये न्यूमेरिकल सांगाय नाहीत आणि पेपरला न्यूमेरिकल येणार नाहीत. तुम्ही जाताना न्यूमेरिकलचा ऑनलाईन कोर्स करा, परंतु न्यूमेरिकल करून जावा भावानं. पेपरला येतात 100% न्यूमेरिकल. आणि आपल्याला तुम्हाला जर शिकायचं असलं तर सुमित नाव काय रे, जर तुम्हाला जर सीओचं काही शिकायचं असतील तर जावा विथ सुमित हे युट्यूबवर ते चॅनलला तुम्ही सर्च करा. ते तुम्हाला मराठीत शिकवत आहेत, तरी तुम्ही जाऊन त्यांना फॉलो करा. आणि जर व्हिडिओ आवडत नसेल तर एकदा धाने मास्तरचा व्हिडिओ बघून या. टक्केवारी लोक मला ह्या पेपरला मार्क किती पडतात? 51 मार्क पडतात, पण तुम्हाला पडतात किती? 20 मार्क पडतात मला फक्त या पेपरला. कारण विषय माझा फक्त ऑल क्लिअर व्हायचा. मला 17 मार्क पाहिजे फक्त ऑल क्लिअर. मी
खरं सांगाले तुम्हाला नाही, ह्याच्यासमोर मी 20 मार्काचा लिहिला आहे. ह्याच्यासमोर मी तुम्हाला 20 मार्काचा पण सांगाले. तुम्ही एक मला सांगा, हे सेम माझ्यासारखं दिसते का नाही? कारण माझं पोरगा आहे. बरोबर आहे नाही? तर भावांनो, मी खरं सांगतो तुम्हाला, मी व्हिडिओ करायला सोडून दिलो परंतु पिक्चर जास्त बघायला लागलेलं. पेपर जवळ येतील तसं माझं पिक्चर बघायचं प्रमाणच जास्त वाढलेलं. आणि मित्रांनो, कुठली क्रीम असली तर सांगा मला, तोंडावर फुटकुळ्या उठाल्या त्या कमी करायला. मला आता चिवडा खाया तर मित्रांनो, आज आमचा इथला मेन लास्टचा दिवस आहे. कारण की नाही, मी उद्या चाललोय मी ते म्हणजे की गावाला, आणि माझा जरा हात लईच लांबडा झाला, बारीक करतो. हा नीट कर ते असलं तर भावांनो, उद्या मेन आम्ही चालला म्हणजे ते म्हणतात की घरला, कारण आमचा आज पेपर झाल्यात सगळं एंड टू एंड, म्हणून मी आज ब्लॉग चालू केलोय. आणि उद्या गेल्यावर त्यांनी घरचं जेवण बिवण खायचं, बॉडी बिडी तयार करायचं, सगळ्यांचं ऐकायचं, सगळ्यांनी शिवा देण्याचं, कारण घरची परत आपल्याला बनवायला नको घरला. दुसरा मेंबर आला युट्यूबवर, त्याचं युट्यूबवरती कार्टूनचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. आणि प्रमोशन पाहिजे असतं तर माझ्याकडे मागा. गेमिंग चॅनल काढतात मग भावाने विषय कसा माहिती आहे, आता हे त्याला जाणार नाही विचारणार तुम्ही किती मार्काचा पेपर लिहिला. या असली कुचकट बुद्धीच आहे, बाजूला असलं कुचकीट बुद्धीच. आता मी नाव सांगितलं थांबले तोंड काढ. भावांनो, आमची जी बिल्डिंग आहे हॉस्टेलची, ती कमीत कमी 3 मजल्याची आहे. आणि आम्हाला असं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर फ्लोअर केलेला आहे, कारण इथं रॅगिंगचा काही संबंध नाही. कारण फर्स्ट इयरची पोरं फर्स्ट फ्लोअरला राहतात, थर्ड इयरची पोरं थर्ड फ्लोअरला राहतात. आणि तर रॅगिंग बिजन सिनियर बिनियर ज्युनियर बिनियर काही नाही, सगळी एक समान आहेत. आल्यावर तुम्ही मालवणा नक्की आजोबा, आणि मला तेव्हा लागला आहे. आणि ते सगळ्यात ते मागचं पोरं काय की मागचं बाजूला तू करतेस आलंस, तुझ्यात काय विषय निजा. शिवाय हे पोरं काय नाही, हे अभ्यास करताना सगळ्यांच्यावर जास्तीत जास्त ईर्ष्या करते, पण तू ईर्ष्या करू देत असं म्हणते, शिवाय देते, नंतर म्हणते कट करा. मी कट करणार नाही. तर विषय कसा माहिती आहे भावांनो, शिवाय आता पळाला आहे. भावांनो, तुम्हाला कालचा फुटबॉलचा विषय सांगतो. ह्याच्याकडे पास दिलाय, शिव पास घ्यायचा सोडून पुढे चाललाय आणि बॉल दिला. किती शहाणा असेल बघा. आणि ह्याला पाहिजे तर नेट. पहिल्यांदा इथं येऊन मी लाईट चालू करतो, आणि आजच लॉगिंग चालू केली मी. आणि उद्यापासून गर्दी फिरते सगळीकडे मी लॉग करणार आहे. मी काही लाजणार नाही, कारण कोण बघणार ते बघू देत, कारण आय एम दिस वर्ल्ड. इथली एक टूप गेली आता. तर मित्रांनो, फायनली आमच्या अर्धा तासानंतर सगळं पॅकिंग झाले. तुम्हाला मी मगाची दाखवलेली माझी खोली कशी आहे, आणि आता खोली बघा कशी आहे. हे खाट आणि हे मागचं कपाट, आता ही बॅग, ही बॅग आणि ही बॅग उद्या सकाळी मला घरला घेऊन जायची आहे. आणि ह्या बॅगेत ते हातरून आहेत धुवायला, आणि ह्या बॅगेत ती कपडे धुवायला आहेत, कारण जेव्हा माझा पेपर चालू झाला तर मी अजून धुवून टाकाय नाही त्याला. आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर एकदा कमेंट करून जावं लागते. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. ओके, बाय.